नमस्कार, मी हेमंत देसाई. हेमंत देसाई ऑफिशियल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झालेली आहे. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या बाहेर काही तास अनेक खासदार यांनी एक प्रकारे घेराव घातला होता आणि तो घेराव घालण्याची गरज होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेमध्ये प्रश्नांना उत्तर देत नाहीत, अनेकदा गैरहजर असतात. संसदेमध्ये महत्त्वाच्या विषयांची चर्चा होऊन देत नाहीत. नीट परीक्षा असेल, अभिजित दिपकेचं आंदोलन असेल आणि अन्य प्रश्न, ज्या विषयांवरती चर्चा हवी होती विरोधी पक्षांना, ती चर्चा होऊ द्यायची नाही. आम्ही म्हणू तोच अजेंडा आणि त्या पद्धतीने चर्चा व्हायला पाहिजे. तुम्ही तथ्य आणि मुद्दे मांडून चर्चा करा, म्हणजे मग चांगल्या प्रकारे कामकाज होईल, असं नरेंद्र मोदी दर अधिवेशनाच्या अगोदर प्रेसला ब्रीफिंग देताना म्हणतात. आणि त्यानंतर विरोधी पक्षांचा आवाज संपूर्णपणे दाबला जातो. विरोधी पक्ष गोंधळ घालतात, विरोधी पक्ष कामकाज होऊ देत नाहीत, महत्वाची विधेयक अडवली जातात आणि संसदेचे तास वाया जातात. त्यासाठी किती खर्च येतो वगैरे वगैरे बातम्या आपण बघतो. पण ज्यावेळी भारतीय जनता पक्ष हा UPA सरकारचा विरोधात होता, तेव्हा त्यांनी संसदेमधले कित्येक तास, दिवसच्या दिवस त्यांनी गोंधळ घालून वाया घालवले होते. खोटे नाटे आरोप करून वाया घालवले होते लोकसभा आणि राज्यसभेचे दिवस. संसदेचं कामकाज चालवणं ही सत्ताधारी पक्षाची जबाबदारी आहे, विरोधी पक्षाची नाही, असा सिद्धांत त्यावेळी अरुण जेटली यांनी मांडला होता. आता तोच सिद्धांत ते विसरले आहेत. मग आता तुमची जबाबदारी नाही का कामकाज चालवण्याची व्यवस्थित? ते का चालवलं जात नाहीये हा प्रश्न आहे. कारण विरोधी पक्षांच्या कुठल्याही मागणीला, कुठल्याही आवाजाला तुम्ही काहीच किंमत देत नाही. याचं कारण नरेंद्र मोदी आणि शहा यांची राजवट ही हुकुमशाही असल्यासारखी कारभार करते. आणि आज अचानकपणे गनिमी कावा करून राहुल गांधींनी जे आंदोलन केलं ते खरोखर कौतुकास्पद आंदोलन. राहुल गांधींना शेवटी अटक झाली तेव्हा ते असे तिथे बसले, त्यांना पोलिसांना अक्षरशः खेचून बाहेर काढायला लागलं. ते हालता हालत नव्हते. विरोधी पक्षनेता कसा भक्कम, मजबूत, समर्थ, डेअरिंगबाज असावा याचं उदाहरण आहे राहुल गांधी. अनेक वर्षामध्ये अशा प्रकारचा विरोधी पक्षनेता आपण पाहिला नसेल. डेअरिंगबाज नेता आहे, डरो मत हा त्यांचा नारा आहे. आणि आज तिथे घोषणा प्रियांका गांधी देत होत्या, नरेंद्र मोदी कायर है, कायर है. कारण नरेंद्र मोदी एवढे विरोधी पक्षाचे खासदार बाहेर आले. तुम्ही या ना निवासस्थानाबाहेर ना आलात आणि बोललात त्यांच्याशी हसत खेळत की आपण चर्चा करू, असं म्हणालात तर काय हरकत होती? त्यांनी जितेंद्र सिंग हे त्यांच्या पंतप्रधान कार्यालयाचे त्यांचे खास मंत्री धाडले आणि मग मीडियामधनं चर्चा सुरू झाली की राहुल गांधींनी काही गोष्टी मान्य केल्या होत्या, त्यावेळी बदलल्या वगैरे वगैरे वगैरे. आता प्रत्यक्षामध्ये खरी परिस्थिती काय आहे ती आपल्याला थोड्या वेळाने कळेल. कारण या गोदी मीडियामधून आपल्याला खरी परिस्थिती कळतच नाही. म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया सारख्या एखाद्या वर्तमानपत्राचं हेडिंग जे असतं ते कशा प्रकारचं हेडिंग होतं आजच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसातलं हेडिंग कॉप्स ब्लॉक प्रोटेस्टर्स मार्च. म्हणजे जणू काही शत्रू राष्ट्राकडनं अटॅक होत होता आणि पोलिसांनी मात्र संरक्षण केलं. आणि एवढं ऐतिहासिक आंदोलन आहे ते, आणि जणू काही शत्रू राष्ट्र कोणत्याही संसदेवरती किंवा या इथे चाल करून येत आहे आणि ते अडवलेले आहे, अशा प्रकारच्या बातम्या द्यायच्या. आणि मग ठळकपणे काय सांगायचं की पोलीस किती जखमी झालेत आणि जखमी आंदोलकांची फिगर आकडा कमी दाखवायचा. या प्रकारचे गोदी मीडियाचे उद्योग चालू आहेत, भयंकर उद्योग चालू आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की आता हे आंदोलन असं रस्त्यावरती आल्यानंतर तुम्हाला सांगतो की गेल्या वेळीच्या सुद्धा शेतकऱ्यांचे आंदोलन असेल, त्याच्या अगोदरच्या काही आंदोलनांमध्ये
उत्तर प्रदेशमध्ये जे झालं काही आंदोलन, त्यावेळी सुद्धा गोदी मीडियाच्या चमच्या अँकर्सना, संपादकांना, वार्ताहरांना हाकलवून लावलं लोकांनी. इतका संताप लोकांना या चमच्या गोदी मीडियातल्या याच्याबद्दल आहे, पत्रकारांबद्दल. आणि सगळे पत्रकार त्यामध्ये दोषी नाही आहेत, पण जे चमचेगिरी करतात केवळ सरकारची, काही फायदे उकळतायत त्यांच्याकडनं, मालक जाहिराती उकळतायत त्यांच्याकडनं, आपलं उत्पन्न वाढवून घेतात, त्याच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आणि तो असंतोष आता याच्यानंतर सुद्धा व्यक्त होईल. त्यांना इतकं आंदोलन झाल्यानंतर त्याचं कव्हरेज या गोदी मीडियाला द्यावंच लागलं. सुरुवातीला ते आंदोलनाला एवढं कव्हरेज देत नव्हतं, पण एवढी गर्दी उसळल्यावरती त्यांना देणंच भागे. नंतर लोक तोंडात शेण घालते त्यांच्या, आणि शेण घालण्याची वेळ जवळजवळ आलेली आहे त्यांच्या. इतकं एकतर्फी अशा प्रकारचं कव्हरेज त्यांचं आहे. मला आज आठवण झाली ती इंदिरा गांधींची. इंदिरा गांधींनी 1942च्या भारत छोडो आंदोलनामध्ये भाग घेतला होता. म्हणजे सप्टेंबर 1942 साली त्यांना अटक झाली आणि एप्रिल 1943 पर्यंत, म्हणजे बघा, हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 4 आणि 4 8 महिने जवळजवळ त्या तुरुंगात होत्या. आणि इंदिरा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतलाय, लहान वयात सुद्धा भाग घेतलेला आहे, आपल्याला माहिती आहे. इंदिरा गांधींचा जो आक्रमकपणा होता, जो निडरपणा होता, जो नेहरूंमध्ये सुद्धा होता. नेहरू तर 9-10 वर्ष तुरुंगात होते. त्यांनी लाठ्या काठ्या खाल्लेल्या आहेत. आणि दंगलींच्या वेळी आणि ब्रिटिशांनी जेव्हा लाठ्या चालवल्या तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये गर्दी शिरून काही जणांना वाचवलेले. अशाच प्रकारचं एका संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळी SM जोशींनी एका पोलिसाला वाचवण्यासाठी छातीचा कोट केलेला होता पुढे. ही आपली परंपरा आहे. आणि अशा प्रकारच्या निधड्या छातीचे जे नेते असतात ना, ते रस्त्यावर जे उतरतात ते पुढे यशस्वी होतात, किंवा लोक त्यांना सलाम ठोकतात, लोक त्यांची आठवण जागवतात. संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांची आठवण आपण म्हणून जागवतो. आणि यासाठी तुम्हाला सांगतो, अशा प्रकारचे जे नेते रस्त्यावरती उतरणारे, केवळ गाद्या गिरद्यांवरती लोळणारे नाहीत, किंवा केवळ सोशल मीडियावरती टिप्पणी करणारे नाहीत, हे अशा प्रकारचे रस्त्यावरती उतरणारे नेते आहेत ना, तेच लोकांच्या मदतीला धावून जातात. मला आठवते की 1977 साली मी इंदिरा गांधींना आणीबाणीमध्ये सुद्धा भेटलेलो आहे दिल्लीमध्ये. त्या इंदिरा गांधी यांना 2दा अटक झाली होती. आणीबाणी उठल्यानंतर जनता पक्षाची राजवट आली तेव्हा. एकदा त्यांनी काही लोकांना पेट्रोलचे काही पेट्रोलियम उत्पादनाची काहीतरी कॉन्ट्रॅक्ट दिली होती. आणि दुसऱ्या वेळी काहीतरी जीपच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून त्यांना अटक झाली. आणि या दोन्ही वेळा त्यांना शेवटी त्यांची सुटका करावी लागली. सूड बुद्धीने त्यांची अटक झाली. आणि आता राहुल गांधींना सुद्धा ही अटक झाली. राहुल गांधींनी, मी सांगतो तुम्हाला, आत्तापर्यंत राजकारणात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीच्याच काळामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये भट्टा परसोल येथे शेतकऱ्यांवर ज्यांच्या जमिनी संपादन करण्याचा सक्तीने जेव्हा प्रकार झाला, तेव्हा राहुल गांधी तिथे गेले होते. तिथे गेले, ते प्रत्यक्ष मैदानात उतरले. नियमगिरी ओडिशामध्ये जेव्हा आदिवासींचे हक्क चिरडून जेव्हा खाणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालला, तेव्हा ते आदिवासींच्या बाजूने उभारले. काही ठिकाणी मच्छीमारांच्या बाजूने ते उभे राहिले, शेतमजुरांच्या बाजूने उभे राहिलेले. आणि भारत जोडो आंदोलन असेल, किंवा त्यानंतर त्यांची जी न्याय यात्रा होती, त्या दोन्ही वेळा संपूर्ण देशामध्ये ठिकठिकाणच्या आंदोलकांशी त्यांनी जोडून घेतलं. राहुल गांधींच्या मध्ये एक चळवळ आहे ठाम, आणि ते सरकारला अंगावर घेताना घाबरत नाहीत, कुठल्याही उद्योगपतीशी संबंध ठेवत नाहीत. म्हणजे अशा प्रकारे की ज्यांचं मोनोपॉली आहे, अंबानी अदानी यांच्यावर तर त्यांनी तुफान हल्ला केलाय. मला सांगा की भारतामधला कोणता असा नेता आहे की जो, ज्याचे वडील, ज्याचे आजोबा, ज्याची आजी पणजोबा हे सत्तेत होते, सत्तेशी इतका जवळचा संबंध असून हा माणूस आहे तो उद्योगपतींच्या विरोधात, म्हणजे जे लबाड उद्योगपती, सगळे उद्योगपती नाही, त्यांच्या विरोधात उभा आहे.
आणि आता ज्या पद्धतीने त्यांनी अंगावर घेतलेला आहे सरकारला, ते सलाम ठोकण्यासारखं आहे. महाराष्ट्रातल्या सुद्धा विरोधातल्या नेत्यांनी जर रस्त्यावरती उतरून लोकांचे प्रश्न हातात घेतले तरच लोक त्यांच्या मागे उद्या उभे राहतील. लोकांचे प्रश्न सोडवा, लोकांच्या मागे उभे राहा तुम्ही. केवळ फेसबुक किंवा ट्विटरवरती ऍक्टिव्ह होऊन उपयोगाचं नाहीये, केवळ पत्रकार पैशाला घेऊन उपयोगाचं नाही. हा याचा धडा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज काही गोष्टी सांगायच्यात, त्या सांगणं आवश्यक आहे. आता या आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रकार कसे झालेत बघा. एक तर जो दहिया, विजय दहिया हा जो प्रवक्ता आहे या कक्रोच जनता पक्षाचा, तो दहिया बर्गर खातोय म्हणून व्हिडिओ व्हायरल करण्यात गेले आणि त्याची बदनामी करण्यात आली. त्याने आज एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यामध्ये तो म्हणतो की मी बर्गर खातो, मी देशाच्या मुद्द्यांवर मी बोलतो, पण मला जेवायलाही लागतं, मी जेवतो. तुमचं काय म्हणणं आहे? आज प्रश्न कोणाला, तुम्हाला सरकारला विचारताय का तुम्ही मला विचारताय? जेवायचं नाही, त्यांनी उपाशी मरायचं का? आणि म्हणून त्यांनी मूळ प्रश्नापासून भरकटवणाऱ्या लोकांना त्यांच्यावर टीका केलेली आहे. काही प्रवक्ते भारतीय जनता पक्षाचे सुद्धा वाटेल ते बोलतायत की पोलिसांवरती कसे तुफान हल्ले झाले. अरे हे राजकीय पक्ष जो आहे सत्तेत असले म्हणून काय झालं? भारतीय जनता पक्ष लोकांच्या बाजूने काही बोलत नाही. 10 वर्षाच्या लहान पोरावरती तुम्ही लाठीमार करता, 14, 15, 16 वर्षाच्या मुलींवरती त्यांचे कपडे फाडता, त्यांच्यावर लाठीमार करता. व त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या एका माणसावरती, त्याचे कोणीही नव्हते, तो वाचवायला पुढे आला, त्याच्या टाळक्यामध्ये काठ्या घातल्या, रक्तबंबाळ झाला तो. आणि तो म्हणाला मी हॉस्पिटलमध्ये गेलो नाही, मी या देशाची माती लावली आणि माझा विश्वास आहे की मी अतिशय श्रद्धेने माझ्या देशाची मिट्टी लावली इथे, तर मला काही होणार नाही म्हणून. पण मला या मुलांच्या बाजूने उभं राहावं लागेल. काहीही संबंध नसलेल्या कोणी आजीबाई, सांगलीच्या मी तुम्हाला सांगितलं, त्या आजीबाई तिथे आल्या. स्वतःचा पैसा खर्च करून लोक तिथे आलेले आहेत. त्यांना काठ्या मारता तुम्ही. आणि कुठे दगडफेकीच्या काही घटना घडल्या असतील, फक्त तुम्हाला सांगतो की त्याची पिक्चर्स दाखवायचे, पोलिसांच्या गाड्यांचं कसं नुकसान झालं. हा मीडिया आहे की काय सोंग आहे? यांची डोकी, आंदोलकांची, हजारो शेकडो आंदोलकांची डोकी फोडता तुम्ही. त्यांच्या पोटावरती कोणाच्या लाठ्या मारता. लाजा वाटत नाही त्या पोलिसांना? निष्ठुरपणे. आणि छातीवरती लाठ्या मारणारे ते पोलीस तर निर्दयी पोलीस आहेत. म्हणून अनेक जण जनरल डायरची आठवण करतात, ती काही उगाच नाही. पण हे सरकार घाबरलेले आहे. जेव्हा सरकार बिथरलेलं असतं, हादरलेलं असतं, भेदरलेलं असतं, तेव्हा ते अशा प्रकारचं दहशतीचा आधार घेत. आणि ते प्रकार आता चाललेले आहेत. आज शरद पवार असतील, ममता बॅनर्जी, शरद पवार, अखिलेश, त्यांच्या पत्नी डिंपल, सुप्रियाताई, प्रणिती शिंदे सगळे रस्त्यावरती उतरलेत. अभिजित दिपकेला भेटलेत. राहुल गांधी यांनी हॉस्पिटलमध्ये अभिजित दिपके म्हणजे कक्रोच पार्टी किंवा अन्य जे आंदोलक होते, विद्यार्थी, त्यांची जाऊन भेट घेतली. चांगली गोष्ट केली, अतिशय चांगली गोष्ट केली. प्रियंका गांधी सुद्धा होत्या बरोबर. आणि ज्या आपण घोषणा होत्या, अगर हम नहीं आवाज उठाएंगे तो कौन उठाएगा, डेमोक्रेसी नीड्स डिफेंडर्स, अशा प्रकारचे बॅनर्स होते. अतिशय प्रेरणा देणाऱ्या ही बॅनर्स होती. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची आहे ती अशी की महाराष्ट्रामधून अनेक अभिजित दिपके हा महाराष्ट्राचा आहे याचा आपल्याला अभिमान वाटावा. अशी एक महाराष्ट्राचा आंदोलक हा संपूर्ण देशामध्ये आज देशातल्या तरुणांना एक करतोय. महाराष्ट्राला किती अभिमान वाटावा अशी स्थिती आहे. महाराष्ट्राला अभिमान या खोके गटामुळे अभिमान नाहीये. महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे पक्ष फोडणारा भारतीय जनता पक्ष नाहीयेत किंवा देवेंद्र फडणवीस नाहीयेत. महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे संजय गायकवाड नाहीत किंवा तो म्हात्रे नगरसेवक
जो महिला डॉक्टरवरती हल्ला करतो तो महाराष्ट्राचा अभिमान नाहीये. शिवराळ भाषा बोलणारे अत्यंत करप्ट, ढोंगी आणि बदमाश असे महायुतीमधले नेते हा महाराष्ट्राचा अभिमानाचा विषयच होऊ शकत नाही. हे देवेंद्र फडणवीस म्हणाले आज की काही अराजकवादी प्रवृत्ती तिथे शिरलेल्या आहेत, त्या आपल्या पोळी भाजून घेत आहेत. मला सांगा, याच्यामध्ये राजकीय नेते अगोदर उतरलेलेच नव्हते कुठले? बस ते त्याच्यात गेले नाहीत म्हणणं, तर तुम्ही म्हणाल की का उतरले नाहीत? आणि आता पाठिंबा देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले, त्यांना भेटायला गेले, तर पोळी भाजून घेतात तुम्ही म्हणताय. मग अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळी देवाभाऊ तुमच्या भाजप आणि संघवाल्यांनी काय केलं होतं? आणि खोटे नाटे आरोप त्या महालेखापाल जे होते त्यांनी खोटे नाटे आरोप 2Gच्या संदर्भात करून मनमोहन सिंग सरकारवरती ची बदनामी केली, अनेक बोगस आरोप केले आणि मग रान उठवलं तुम्ही त्या आरोपांच्या आधारे, जे आरोपच बोगस होते, आणि मग सरकारला पायउतार व्हावं लागलं. ते आंदोलन जे चालू होतं ते काय होतं? त्यावेळी तुम्ही त्यांचा फायदा घेत नव्हता अण्णा हजारेंचा? आणि त्यावेळी जे काही चाललं होतं ते अराजक नव्हतं, आणि आत्ताच चालले ते मात्र अराजक आहे. हा तो देवाभाऊ फडणवीसांचा हा न्याय आहे. आणि सदाभाऊ खोत तर म्हणा आतंकवादी म्हणाले यांना. हे सदाभाऊ खोत म्हणाले की देशात नरेंद्र, शिक्षणात धर्मेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र, आणि यांना काही चालू देता कामा नाही ते म्हणाले. यांचं आंदोलन हे आतंकवादी आहेत असं ते म्हणाले. अशायचंच त्यांचं होतं. मग पलटी खातील ते की मला तसं म्हणायचं नव्हतं, मला त्यांना आतंकवादी म्हणायचं नव्हतं. ते सदाभाऊ खोत यांच्यासारखे चमचे देवेंद्र फडणवीसांचे हे काय बोलतात बघा. हे एकेकाळी शेतकरी आंदोलनात होते, आणि त्या आंदोलनावरती आता दुकानदारी कोण करतंय हे लक्षात घ्या. कशा प्रकारचे लोक आहेत हे? कोणते लोक तुम्ही पाळलेले आहेत? फडणवीस आज चेहरे बघा तुम्ही महाराष्ट्रातल्या सरकारमधले. एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, काय काय कशा प्रकारचे चेहरे आहेत? भरत गोगावले, संजय गायकवाड, तो आपले संजय राठोड, नरहरी झिरवळ, हे हा चेहरा सरकारचा आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि उद्या या सरकारच्या विरोधात सुद्धा लोक रस्त्यावरती अशा प्रकारे आले तर मला आश्चर्य वाटणार. 1968 मध्ये फ्रान्समध्ये आंदोलन झालं होतं विद्यार्थ्यांचं आंदोलन, आणि त्यांचं आंदोलन कशासाठी होतं की शिक्षणामध्ये एक तर फिया वाढवल्या होत्या, आणि शिक्षणामध्ये सुधारणा करण्याच्या बाबत आम्हाला विश्वासात घ्या असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. प्रचंड आंदोलन झालं विद्यार्थ्यांचं त्यावेळी. आणि या आंदोलनाने काय झालं की फ्रान्स आमूलाग्र बदलला. फ्रान्सच्या रस्त्यावरती लोक गाड्या घेऊन जायचे आणि एकमेकाशी बोलायचे, ते एकमेकाशी संवाद साधायला लागले. काही उद्योगपती, छोटे उद्योगपती, ते लोकांना सबसिड्या द्यायला तयारी झाली त्यांची, की नाही गरीब लोक आहेत त्यांनाही काही मदत केली पाहिजे. हा बदल फ्रान्समध्ये त्या आंदोलनामुळे घडला. शेतकरी आंदोलन, जे ऐतिहासिक आंदोलन झालं, जे चिरडण्यासाठी हरियाणामध्ये खिळे ठोकण्यात आले रस्त्यावरती, कारण ट्रक येऊ नयेत, टेम्पो येऊ नयेत यासाठी शेतकऱ्यांवरती लाठीमार करण्यात आला. आणि आज जंतर मंतरवर ज्याप्रमाणे अन्न पाणी मिळू नये अशी व्यवस्था करण्यात आली. आज तर ज्या काही बातम्या आल्या, एका कॅमेरामनला, एका पत्रकाराला मारहाण झाली अतिशय निर्दयपणे. मराठी पत्रकार, त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं की तिकडनं जा, तिकडनं गेलो की तिकडे रस्ते अडवलेले पोलिसांनी चोहीकडून. मग जायचं कुठे आम्ही? आणि आम्ही कुठे गेलो की पोलीस हाणतायत आम्हाला जाऊन आणि बेदमपणे चोपतायत. मग पत्रकार आहे, कॅमेरामॅन आहे, लेखक आहे, काय त्यांना काही काही पडलेलंच होतं. याचं समर्थन कसं होऊ शकतं? माझ्या फेसबुक पोस्टवर आज एकाने लिहिलं, त्या माणसाने प्रोफाईल लॉक करून, तो माणूस म्हणतोय, त्याचं साठे गुरुजी असं नाव, की या पोरांना नागवं करून मीठ टाकायचं अंगावरती
आणि चाबकाने फोडून काढलं पाहिजे म्हणून. काय माणूस आहे म्हणजे, ही किती अमानुषता लोकांमध्ये भरलेली बघा या या मोदी सरकारच्या काळामध्ये. मी त्याला सांगितलं की तुला शरम वाटत नाही का? त्याला उत्तर दिलं मी. त्यांनी म्हटलं की शरम घ्या, मी काय चुकीचं बोलले? मी म्हटलं तू जर असं बोलत असशील आणि समर्थन करत असशील, तुझ्या विरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकेल. कारण या विद्यार्थ्यांना चाबकाने फोडायचं असं म्हणतोय. हे शब्द मी त्याला धमकी अशी मी इशारा दिला, त्याबरोबर त्यांनी कमेंट काढून टाकली. असले भ्याड लोक आहे ते, प्रोफाईल लॉक करतात, मला धमक्या देतात. प्रोफाईल लॉक करून निर्लज्जपणे आरोप करतात खोटे नाटे. हे असली जी काही ट्रोलर्स जे आहेत ते 2014 नंतर सुरू झाले. यांच्या डोक्यामध्ये काय काय गेलेलं आहे मला माहित नाही. यांची डोकी अक्षरशः पूर्णपणे विषाने भरलेली आहेत. धर्म असेल, जात असेल, गलिच्छ संपूर्ण संस्कृती या गेल्या 12 वर्षामध्ये पसरलेली आहे. अक्षरशः या लोकांचं काय करायचं, यांचे मेंदू कुरतडून टाकलेले चुकीच्या विचारांनी. त्यांना काहीही माहिती नाहीये. जे मला ट्रोल करतात आणि अनेकांना ट्रोल करतात, अडाणी आहेत, अनेक जण निर्बुद्ध आहेत, अक्कल नाही त्यांना. एकतर्फी काहीतरी आरोप करायचे, काही इतिहासाचं ज्ञान नाही, राजकारणाचं ज्ञान नाही, समाजकारणाचं ज्ञान नाही, काही ज्ञान नाही, आणि वाटेल ते लिहित सुटतात. कारण यापैकी अनेक जणांना या महाशक्तीने पोचलेलं आहे पैसे देऊन. आमच्यासारख्या लोकांवरती एक प्रकार हल्ला करायचा, हल्ला करण्याच्या धमक्या देतात हे लोक. मेला नाही का वाटतं असं म्हणतात. आम्ही घाबरत नाही तुम्ही तुमच्यासारख्या भेकडांना, अजिबात घाबरत नाही. असले नालायक लोक जे आहेत ना समाजामध्ये, ते गेल्या 12 वर्षामध्ये त्यांची संख्या वाढलेली, त्यांचं पीक उदंड आलेलं आहे. आणि काँग्रेसच्या काळात जे काही चाललेलं होतं, जे गैरव्यवहार झाले होते, त्याच्या विरोधात आवाज उठवणारे माझ्यासारखे लोक होते ना. बिंडोक आणि आंधळे अडाणी आहात का तुम्ही, जे मला ट्रोल करतात अनेक जण? ते टेलिव्हिजन त्यावेळी बघत नव्हतात, माझी भाषणं ऐकली नाहीत तुम्ही, माझे लेख वाचले नाहीत तुम्ही, काही वाचले नाहीत, आणि एकतर्फीपणे वाटेल ते हल्ला करतात. हे असले बोगस लोक मी नाही, कोणावरही ते हल्ला करतात. मग तो योगेंद्र यादव असो, रवीश कुमार असो, कोणी असो. ही संस्कृती आता बोकाळलेली आहे आणि आपल्याला त्याला तोंड द्यावं लागतंय. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. गोष्ट अशी आहे की मुळात मला जे सांगायचं आहे ते असं की आता मात्र या सरकारची पंचायत झालेली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की आता या देशामध्ये एक परिवर्तन येऊ पाहत आहे. अति झालं आता. म्हणजे शिशुपालाने म्हणजे पापाचा घडा भरला. 100 अपराध झाले, यापेक्षा जास्त झाले. शेतकऱ्यांवरती तुम्ही लाठीमार करता, जमिनी सक्तीने बळकावता तुम्ही. मग तो शक्तीपीठ महामार्ग असो, अनेक ठिकाणी म्हणजे देशात अनेक ठिकाणी, गुजरात असो, उत्तर प्रदेश असो, आदिवासींचे हक्क चिरडायचे, पर्यावरणाची हानी करायची, वाटेल तशी हानी करायची, आणि विरोधकांना बदनाम करायचं. प्रत्येक राज्यात हे दिसून येत आहे. गौरव गोगाई आसाममध्ये निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला, पण त्यांच्यावरती किती खोटे नाटे आरोप करत होते. हिमंत बिस्व शर्मा या खोटे नाटे आरोप करत होते. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्यावरती वाटेवरती आरोप करायचे, शरद पवारांबद्दल गॉसिप सुरू करायचं. हे कोण करते? आणि जे वादग्रस्त वक्तव्य करतात, तर संभाजी भिडे असतील किंवा तो संजय गायकवाड जो धमक्या देतो कोल्हापूरच्या त्या प्रकाशकाला, त्यांच्यावरती काही कारवाई नाही. पण विरोधकांना मात्र ताबडतोब अटक करायची आणि यांना सोडणार नाही, त्यांच्या मुसक्या आवळू अशी भाषा करायची. हे चाललेले आहे. हे अति झालेलं आहे. आणि म्हणून राहुल गांधींनी रस्त्यावरती उतरून ही लढाई सुरू केली. अभिजित दिपके यांनी लढाई सुरू केली आणि असंख्य विद्यार्थी रस्त्यावरती उतरले. त्यांचं ऐकावंच लागेल. धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामाच द्यावा लागेल. एक गोष्ट सांगतो की
संसदेवरती मोर्चा आणणं कसं चुकीचं आहे वगैरे गप्पा मारल्या जातात. 1960च्या दशकामध्ये, मला वाटतं 66 सालीच, गुलझारीला नंदा हे गृहमंत्री होते देशाचे. आणि त्यावेळी साधूंचा मोर्चा गोहत्या बंदी या मागणीसाठी संसदेवरती नेण्यात आला. आणि त्याच्या अगोदर देशात आंदोलन चालू होतं. या सगळ्या आंदोलनाला जनसंघाचाही पाठिंबा होता. सगळ्या रामराज्य पार्टी होती त्यावेळी, अनेक संघ भाजपच्या संघटनांचा पाठिंबा होता. त्यावेळी संसदेला घेराव घातला गेला, संसदेवरती मोर्चा नेण्यात आला, ते चाललं. आज तुम्ही याला अराजकवादी म्हणता. आणि तेव्हा गुलझारीला नंदा गृहमंत्री त्यांनी राजीनामा दिला होता, तेव्हा काँग्रेसची राजवट होती, ते चाललं तुम्हाला. आणि आता संसदेवरती हल्ला करणार वगैरे अशी भाषा काही जण करतात. हल्ला कोण करते? तुम्ही आमच्याशी चर्चा करा असं म्हणतायत. आणि चर्चा करायची तर, आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा तुम्ही घेत नाही, काय त्याला काय काय लागले त्याला? काय भारतरत्न तुम्ही दिलंय की काय? कोण आहे धर्मेंद्र प्रधान? कोण आहे ते? याचे कोण लागून गेलेत ते? आणि ही जी प्रवृत्ती आहे की लोक म्हणतात ना, तर अजिबात आम्ही मान्य करणार नाही, विरोधक म्हणतात नाही मान्य करणार. हा जो बाणा आहे ना नरेंद्र मोदींचा, हा जो गर्व आहे त्यांचा, हा जो अहंकार आहे, आणि हाच अहंकार देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये, हाच अहंकार अमित शहामध्ये, या गर्वाचं गर्वहरण हे लोकच करणार आहे. लोकच यांना धडा शिकवून, कुठलाही सत्ताधीश मग तो काँग्रेस असो, भाजप असो, कोणी असो, शिवसेना असो, तृणमूल काँग्रेस असो, लोकांवरती अशा प्रकारची दडपशाही समजा केली तर ती खपून घेता कामा नये. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की लोकांचा मोर्चा आला तर लाठीमार करायचा नाही. मंत्र्यांनी मंत्रालयात बाहेर येऊन त्यांना विचारा काय तुमचं म्हणणं काय. ही बाळासाहेब ठाकरे यांची संस्कृती होती. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस इथे मिलिंद रानडे कम्युनिस्ट पक्षाचे, त्यांना घरात अटक करता तुम्ही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलनच होऊन द्यायची नाही, जमावबंदीचा आदेश लावून टाकायचा. हे काय चाललंय? हे इथे चैत्यभूमीच्या इथे नुसते उभे होते मुलं मुली, लहान मुलं मुली, त्यांना तुम्ही खेचून व्हॅनमध्ये टाकता. ही काही लोकशाही आहे का? आणि मोठ्या तोंडाने म्हणतात देवेंद्र फडणवीस ही लोकशाही म्हणून. काहीही तुमचा संबंध नाही लोकशाहीचा वारंवार अपमान करता तुम्ही. याचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे. पण आज राहुल गांधींनी गांधीगिरीच्या मार्गाने या सरकारला हलवून सोडलेलं आहे. त्यांना अटक करा, अनेक दिवस अटक करा, काहीही होणार नाही. राहुल गांधींना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न आला, त्यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न केला खोटे नाटे आरोप ठेवून. हे या सरकारच्या चाल आणि चरित्र आहे, हे लक्षात ठेवा. हे मोदी सरकार, याचा माज लोकच उतरवते जातात. आणि हा केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या पुरता संबंध नाही. अनेक बाबतीत तुम्ही लोकशाहीची गळचेपी करतायत, ती खपवून घेतली जाता कामा नये. आणि आज ना उद्या त्यांना वाकावंच लागेल, कारण लोकशक्ती पुढे वाकावंच लागतं. लोकांचा सन्मान करावा लागतो. तुम्ही मालक नाहीत, लोक मालक आहेत या देशाचे, हे लक्षात ठेवा. तुर्तास इथे सांगतो, हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, शेअर करा, व्हायरल करा. थँक्यू.